भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते काँग्रेसच्या कार्यालयाच्या खाली पोहोचलेले आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा वरून जे आहे ते झेंडे दाखवत आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवत आहे, संविधानाची प्रत त्यांच्या हातात आहे। मात्र भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे की खाली ते जोरदार घोषणाबाजी करते आहे। पोलीस जे आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आहे, पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा या ठिकाणी मोठा प्रयत्न होऊन राहिलेला आहे। मात्र जे घोषणाबाजी आहे ती मोठ्या प्रमाणात दिली जात आहे। तर वरून आपण बघू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा वरून घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते धक्काबुक्की होताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ते पोलीस जे आहे या भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी वरून जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। मात्र जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। एकंदर जर या ठिकाणी परिस्थिती जर बघितली तर कार्यकर्ते भाजपचे जे आहे ते आक्रमक झालेले आहे। तर वरूनच काँग्रेसचे कार्यकर्ते झेंडे दाखवत आहे आणि या ठिकाणी ते मात्र खाली आले नाही, त्यामुळे समोरासमोर आले नाही, ते वरून त्यांच्याकडून झेंडे दाखवले जात आहे। आणि एकंदर जर भाजपचे या ठिकाणी कार्यकर्ते बघितले तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आता वापस जे आहे ते चिटणीस पार्क चौकाकडे वळवल्या जात आहे। पोलीस त्यांना घेऊन आता चिटणीस पार्क चौकाकडे चाललेले आहे। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जे बाचाबाची सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि पोलिसांनी जे बॅरिकेड लावले होते ते बॅरिकेड तोडून हे कार्यकर्ते जे आहे ते समोर घुसलेले आहे आणि ते आता आपण जर बघितलं चिटणीस चौकाकडे चाललेले आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। हे अगर राहुल गांधींची या ठिकाणी आपण जर बघितलं कार्यकर्ते आणि यांच्यामध्ये ते जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसते आहे। कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कशा प्रकारे हा सगळा राडा होतो आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे। कार्यकर्ते हटायला तयार नाही, मात्र पोलीस जे आहे ते त्यांना या ठिकाणावरून काढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदर पोलीस जे आहे त्यांनी आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना बाहेर म्हणजे चिटणीस पार्क चौकात, ज्या चौकातून या आंदोलनाची सुरुवात झाली त्या चौकामध्ये या ठिकाणी आणलं जात आहे। पोलिसांच्या गाडीमध्ये या कार्यकर्त्यांना आता घेतलं जात आहे। एकंदर या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। सतत हे कार्यकर्ते जे आहे ते पोलिसांचा विरोध करताना पाहायला मिळते, मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। एकंदर या ठिकाणची परिस्थिती आपण बघू शकतो कशा प्रकारे यांना ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। काय राहुल गांधीचा जाहीर निषेध केला राहुल गांधींना। या ठिकाणी आपण कार्यकर्ते जर बघितले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जे कार्यकर्ते आलेले होते ते कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि या ठिकाणावरून आता पोलीस जे आहे ते या कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपल्याला राहुल गांधी मुर्दाबाद धडा शिकवण्यासाठी हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेले, हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेलं। आम्ही यांचे कार्यालय नागपुरात चालू देणार नाही एवढं सांगतो। भारतीय जनता युवा मोर्चा हा पंतप्रधानांचा अपमान हा कधी सहन करणार नाही। या ठिकाणी एकंदर जे परिस्थिती निर्माण झाली आपण दुसरी गाडी बघू शकतो की दुसऱ्या गाडीमध्ये सुद्धा जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे।
गाडीमध्ये भरलं जात आहे आणि पोलीस जे आहे ते आता या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेऊन जात असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि या ठिकाणी आता आपण बघू शकतो ही दुसरी जी गाडी आहे, दुसरी गाडी सुद्धा झालेली आहे. मात्र कार्यकर्त्यांची राहुल गांधी मुर्दाबाद मुर्दाबाद. माफी मागण्याची आहे राहुल गांधीने. ठिकाणचा एकंदर जर आपण परिस्थिती बघितली तर पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि पोलिसांनी आता या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस या कार्यकर्त्यांना घेऊन जाताना पाहायला मिळते. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.